नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नुकताच नीट यूजी 2025चा रिझल्ट जाहीर झालेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBS कॉलेज किती मार्क्सवर आपल्याला मिळू शकते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि विशेष आपण ते कॅटेगरी वाईज बघणार आहोत. आता हा जो कट ऑफ राहील हा कट ऑफ एक्सपेक्टेड राहील, म्हणजे याच्यामध्ये 5, 10 किंवा 2-4 मार्काचा फरक पडू शकतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. तर सुरू करूया. अगोदर घेऊ आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेज इन महाराष्ट्र. तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो 502 ते 505 किंवा 507 पर्यंत. EWFचा राहू शकतो 482 ते 487 या दरम्यान. त्यानंतर SCBCचा राहू शकतो 490 ते 495 पर्यंत. त्याच्यानंतर OBCचा राहू शकतो 500 ते 505 पर्यंत. त्याच्यानंतर SC कॅटेगरी 430, 428 ते 431-32 पर्यंत राहू शकतो. त्याच्यानंतर ST कॅटेगरी 330 ते 335 या दरम्यान राहू शकतो. त्याच्यानंतर VJ कॅटेगरी 465 ते 470 किंवा 468 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर NTB 450 ते 455 दरम्यान राहू शकतो. त्यानंतर NTC 485 ते 490 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर NTD 490 ते 495. तर हे जे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघितले तर हे होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र 85% मधले. आता आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं बघूया. फर्स्ट ओपन कॅटेगरी 475 ते 480 दरम्यान, म्हणजे 476 ते 472 पण असू शकतो. ते 2-4 मार्क्सचा यामध्ये डिफरन्स पडू शकतो. त्याच्यानंतर EWS याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंटमध्ये याचा कोणत्याही प्रकारचा कोटा नसतो. त्यानंतर SCBC 470 ते 475 ते 475 या दरम्यान. SC कॅटेगरी 420 ते 425 या दरम्यान. ST कॅटेगरी 320 ते 325 या दरम्यान राहू शकतो. त्याच्यानंतर VJ कॅटेगरी 455 ते 460 या दरम्यान. त्याच्यानंतर NTB 445 ते 450. त्यानंतर NTC कॅटेगरी 475 ते 480 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर NTD 470 ते 475 या दरम्यान राहू शकतो. तर हे जे बघितले आपण ते हे 85 कोटा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 85 कोटा असतो त्याचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेज याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघितला. तर पेड काउन्सिलिंग तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता आणि कोणती जर अडचण असेल तरी सुद्धा करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.